नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण यामधील प्रयोग हा टॉपिक आपण बघणार आहोत. प्रयोग या टॉपिकवर बघितलं तर आजच्या पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पण तलाठी परीक्षेच्या पूर्ण शिफ्ट झालेल्या त्यामध्ये आपल्याला मुलांनो प्रयोग या टॉपिकवर 1 ते 2 प्रश्न आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये दिसून आलेले आहे. त्यामुळे मुलांनो यानंतर तुमची शिफ्ट असेल तलाठी भरतीची किंवा यानंतरच्या ज्या पण एक्झाम असेल त्यासाठी मुलांनो प्रयोग हा टॉपिक आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर मुलांनो आपण प्रत्येक प्रश्नांचं इथे बघा माइंड मॅपनुसार आपण विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपल्या क्लासला सुरुवात करू. सुरुवातीला बघा पहिला जो प्रश्न दिलेला आहे पहिला प्रश्न समजून घेऊ. प्रश्न दिलेला आहे वाक्यातील प्रयोग सांगा, म्हणजे वाक्यातील प्रयोग ओळखा. यामध्ये बघितलं तर थोराकडून सत्य बोलले जाते. आता या वाक्याचा मुलांना बघितलं तर प्रयोग कोणचा, तर याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नवीन कर्मणी प्रयोग. आता नवीन कर्मणी प्रयोग आपल्याला ओळखण्यासाठी कोणत्या गोष्टी माहिती पाहिजे ते समजून घेऊ. जसं बघा मुलांनो नवीन कर्मणी प्रयोगालाच आपण दुसरा एक प्रयोग म्हणत असतो मुलांनो कर्मकर्तरी प्रयोग. आता यामध्ये मुलांनो जो वाक्यातला कर्ता असतो या कर्त्याला बघितलं तर कडून प्रत्यय असतो. म्हणजे वाक्यातील कर्त्याला कडून प्रत्यय असेल तर त्याला आपण म्हणता येणार मुलांनो नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं की ज्या वाक्यामध्ये सुरुवात ही कर्माने होते त्याला सुद्धा आपण काय म्हणणार कर्मकर्तरी प्रयोग म्हणणार. जसं बघितलं तर उंदीर मांजराकडून मारला गेला, म्हणजे बघितलं तर मारणारा कोण आहे तर बघा मांजर, म्हणजे मांजर काय आहे वाक्यातला कर्ता आहे आणि याला बघितलं तर कडून प्रत्यय आहे आणि मारण्याची क्रिया कशावर होत आहे तर या उंदरावर होत आहे. म्हणजे वाक्यातला कर्म कोण आहे तर उंदीर आहे. म्हणजे हा जो प्रयोग आहे याच्या ज्या 2 कंडिशन आहे या दोन्ही कंडिशन या प्रश्नामध्ये सॅटिस्फाय होत आहे. ही एक कॉन्सेप्ट लक्षात राहू द्या. पुढचा बघू न पुढे दिलेला बघा वाक्यातील प्रयोग सांगा. त्याने आता घरी जावे. त्याने आता घरी जावे तर याचा मुलांना कोणता येणार प्रयोग तर ऑप्शन क्रमांक 4 का म्हणता येणार मुलांना याला अकर्म भावे प्रयोग. आता अकर्म भावे प्रयोग आपण कशा पद्धतीने ओळखायला पाहिजे ते समजून घेऊ. जसं बघा मुलांनो भावे प्रयोगामध्ये आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की बघा मुलांनो भावे प्रयोगामध्ये वाक्यातला जो कर्ता आणि कर्म असतो या दोघांना पण प्रत्यय असतो. हे पहिली एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. मग आता भावे प्रयोगाचे सुद्धा 2 प्रकार आहे आपण बघितलं तर एक सकर्म भावे आणि एक अकर्म भावे. पण अकर्म भावेसाठी म्हणून एक लक्षात ठेवा अकर्म भावे प्रयोगामध्ये जो क्रियापद असतो हा बघितलं तर विधानार्थी असतो. म्हणजे काय तर वाक्यातील क्रियापदाला वा वी आणि वे हे प्रत्यय राहते. सोबत मुलांनो अकर्म शक्यरार्थ क्रियापद नेहमी भावे प्रयोग असतो. म्हणजे मुलांनो बघा आपल्याला एकच लक्षात ठेवायचा की अकर्म भावे प्रयोगासाठी वाक्यातील जो क्रियापद असतो हे बघितलं तर मुलांनो का असतो विधानार्थी, म्हणजे वा वी वे हे त्याला प्रत्यय राहते. दुसरा प्रश्न बघू मुलांनो. पुढचा प्रश्न दिलेला बघा आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जात असतो. वाक्यातील प्रयोग ओळखा. आता याचा उत्तर का असणार मुलांनो तर ऑप्शन क्रमांक 4 का म्हणून आपण कर्मणी. आता कर्मणी प्रयोगाबद्दल थोडंसं समजून घेऊ. जसं बघा मुलांनो कर्मणी प्रयोगासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या कर्मणी प्रयोगामध्ये जो वाक्यातला का असतो मुलांनो कर्ता असतो या कर्त्याला नेहमी आपल्याला काय दिसून येते मुलांनो ने ना आणि नी हे प्रत्यय लागलेले असते आणि वाक्यातला जो कर्ता असतो त्याला ने ना नी प्रत्यय आणि कर्म असतो या कर्माला कोणताही प्रत्यय नसतो. जसं बघा मुलांनो माधुरीने आंबा खाल्ला तर म्हणजे काय तर माधुरी वाक्यातील कर्ता आहे त्याला काय ने प्रत्यय आहे आणि आंबा हे बघितलं तर कर्म आहे त्याला कोणताही प्रत्यय नाही. त्याचबरोबर बघा मुलींनी पेरू खाल्ला म्हणजे मुलींनी हे काय आहे वाक्यातील कर्ता आहे त्याला नी प्रत्यय आहे आणि पेरू हे बघितलं तर मुलांनो कर्म आहे त्याला कोणताही प्रत्यय नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं मुलांनो की बघा कर्मणी प्रयोगामध्ये बहुधा जो का म्हणतो क्रियापद असते हे भूतकाळी असते मुलांनो भूतकाळी. हे एक प्रश्न आपल्याला मुलांना म्हणजे हा जो पॉईंट आहे हा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघू काळजीपूर्वक लक्ष द्या. तुम्ही कामे केलीत वाक्यातील प्रयोग ओळखा. हा प्रयोग मुलांनो थोडंसं आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांनी काय म्हटलेलं मुलांनो बघितलं तर तुम्ही कामे केलीत याचं उत्तर येते मुलांनो कर्तृ कर्म संकर. हे जे संकर प्रयोग आहे मुलांनो
हे थोडंसे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता बघा याच्यासाठी मी एक ट्रिक ठेवलेली आहे मुलांनो लिहून, की बघितलं तर आत्तापर्यंतचे जेवढे पण या प्रयोगावर प्रश्न विचारलेले आहे त्यामधले जे क्रियापद आहे हे क्रियापद काढं लक्ष द्या. आणि केलीत म्हटलेलं आहे. आता आपण समजून घेऊ कर्तृ कर्म संकर म्हणजे काय. तर या वाक्यामध्ये मुलांनो बघितलं तर कर्ता आणि कर्म अशा दोन्हीनुसार मुलांनो काय होत असेल, क्रियापद बदलत असेल तर त्याला म्हणता येते मुलांनो कर्तृ कर्म संकर प्रयोग. आता मुलांनो यामधले जे क्रियापद असते हे बघा देलीस, म्हटलीस, केलीत आणि खाल्लातस, हे जेवढे पण क्रियापद आहे मुलांनो आले आपल्या वाक्यामध्ये तर त्याला नेहमी म्हणायचं कर्तृ कर्म संकर प्रयोग. हे कॉन्सेप्ट इथे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मुलांनो बघितला तर बघा द्विजी निशिदा मनी जेलो वाक्यातील प्रयोग सांगा. याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर पुराण कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग? पुराण कर्मणी. पुराण कर्मणी प्रयोगाबद्दल थोडीशी माहिती बघू. पुराण कर्मणी प्रयोगालाच काय म्हणतो मुलांनो आपण बघितलं तर प्राचीन, त्याचबरोबर त्यालाच काय म्हणतो पुराण कर्मणी प्रयोग. यामधला मुलांनो जो का म्हणतो सकर्म धातू असतो त्याला मुलांनो ज प्रत्यय जोडून येतो. म्हणजे ज प्रत्यय असेल, ज असेल, जे असेल तर तेव्हा समजून घ्यायचं मुलांनो हा पुराण कर्मणी प्रयोग आहे. तसं बघा मुलांनो त्वा काय कर्म करी जे आलं म्हणजे काय समजून घ्यायचं मुलांनो प्राचीन, त्यालाच म्हणू आपण पुराण कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न मुलांनो बघितलं तर प्रयोग सांगा. त्याने साप मारला. आता मुलांनो त्याने साप मारला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर याचं उत्तर इथे बघितलं तर कर्मणी प्रयोग म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. आता बघा मुलांनो इथे लक्षात येते की वाक्यातला जो कर्ता आहे या कर्त्याला बघितलं तर मुलांनो ने प्रत्यय आहे आणि हा कर्म आहे तर कर्माला मुलांनो प्रत्यय नाही, म्हणजे कोणचा म्हणून आपण याला तर कर्मणी प्रयोग. आणखी एक उदाहरण बघू मुलांनो. जसं बघितलं मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. माधुरीने आंबा खाल्ला म्हणजे वाक्यातल्या कर्त्याला ने प्रत्यय आहे पण कर्माला प्रत्यय नाही. जसं बघा मुलीने पेरू खाल्ला म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला नाही, म्हणजे कोणता प्रयोग होणार तर कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न बघितलं तर वाक्यातील प्रयोग ओळखा. आता माझ्याने काम करवते. आता माझ्याने काम करवते तर वाक्यातील प्रयोग कोणता. तर याचं उत्तर इथे मुलांना बघितलं तर कर्मणी. कोणचं म्हणू आपण कर्मणी. कर्मणीबद्दल आताच आपण माहिती बघितली की वाक्यातील कर्त्याला काय असतो प्रत्यय असतो पण कर्माला नसतो. ही एक थोडंसं इथं लक्षात ठेवा. पण इथं पण मुलांना एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बघितलं तर आपल्याला दोन्ही पण गोष्टी इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला बघा. पोलिसांनी चोर पकडला. वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्यात कोणचा प्रयोग आहे त्याचं उत्तर येते मुलांनो कर्मणी. कर्मणी भरपूर वेळा बघितलं मुलांना आपण. पुढचा प्रश्न बघू. पुढचा आहे बघा सकर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. सकर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते त्याचं उत्तर येते मुलांनो ऑप्शन क्रमांक 4. तो पुस्तक देतो. तो पुस्तक देतो. आता बघा मुलांनो कर्तरी त्यामध्ये पण सकर्म आहे. याबद्दल थोडीशी माहिती बघू. इथं बघा मुलांनो कर्तरी प्रयोगामध्ये बघितलं तर हा जो आपल्याला बघितलं तर कर्ता हा का असतो मुलांनो नेहमी प्रथमामध्ये असतो. कर्ता का असतो नेहमी प्रथमा. प्रथमा म्हणजे काय तर त्याला कोणतेही विभक्ती प्रत्यय लागलेले नसते. जसं बघितलं ती पेरू खाते म्हणजे वाक्यातला कर्ता कोण आहे ती, हिला कोणताही प्रत्यय नाही. त्याचबरोबर मुलांनो इथं बघितलं कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमात असतो. त्यानंतर कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्म मात्र प्रथमा किंवा द्वितीयात असतो. म्हणजे मुलांनो बघितलं तर त्यामधला जो कर्म असतो त्याला कधी कधी प्रत्यय पण राहतात आणि कधी कधी प्रत्यय नसणार, कारण कर्मसुद्धा प्रथमा किंवा द्वितीयात राहणार. ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट मुलांनो कर्तरी प्रयोगामध्ये बहुधा जो का म्हणतो मुलांनो वर्तमानकाळी असते क्रियापद आणि आपण कर्मणीमध्ये बघितलं तर कोणचं असते भूतकाळी असते. तर या दोन गोष्टी मुलांनो इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघितलं मुलांनो खालीलपैकी मुलांनो कर्मणी प्रयोग असणारे वाक्य ओळखा. कर्मणी प्रयोग असणारे वाक्य ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा मुलांनो याचं उत्तर बघितलं तर ऑप्शन क्रमांक 1 त्याने भाजी घेतली. तर कर्मणी प्रयोगासाठी मुलांनो आपण आत्तापर्यंत बघत आलो की कर्मणी प्रयोगामधला जो कर्ता असतो याला ने ना नी हे प्रत्यय असते म्हणजे तो काय असतो कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न बघितला
तर बघा, नडे इंद्राशी असे बोली जेले, वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्यातील मुलांनो क्रियापदाला जेव्हा आपण बघितलं जे हे प्रत्यय असेल तर त्याला आपण म्हणतो पुराण कर्मणी प्रयोग. हा आपण सुरुवातीला एक प्रश्न बघितला होता. पुढचा प्रश्न बघितला तर बाबांनी मुलास चोपले, वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे तर चोपले हा शब्द म्हटलं मुलांनो, त्याचबरोबर वाक्यातील बाबा आहे, बाबा करता याला का आहे नी प्रत्यय आहे. नी म्हटलं तर लक्षात येते मुलांनो की बघितलं तर का म्हणून आपण सकर्म भावे प्रयोग. भावे सकर्म भावे प्रयोग मुलांना आता आपण कसं ओळखू हे थोडंसं लक्ष देऊ. सकर्म भावे प्रयोग ओळखण्यासाठी मुलांनो एक छोटीशी कॉन्सेप्ट लक्षात ठेवा की वाक्यातला जो कर्ता असतो मुलांनो, हा कर्ता बघा तृतीया किंवा चतुर्थीमध्ये असतो आणि जो कर्म आहे मुलांनो, हा कर्म नेहमी का असतो द्वितीया व तृतीया पुरुष नपुसक लिंगीमध्ये असतो. म्हणजे मुलांनो भावे प्रयोगासाठी ओळखण्यासाठी वाक्यातील कर्ता आणि कर्म या दोघांना पण का असतो प्रत्यय राहतो, दोघांना आपण प्रत्यय राहतो. आता सकर्म म्हणजे वाक्यात कर्म असेल तर तो सकर्म होणार, वाक्यात कर्म नसेल तर तो का होणार अकर्म भावे प्रयोग होणार. ह्या दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. भावे प्रयोगासाठी मुलांनो कर्ता आणि कर्म दोघाला भी प्रत्यय राहते. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, इतक्यात अंधार झाला, वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा. याचे भावे प्रयोगात रूपांतर करायचं आहे. याचं उत्तर आहे मुलांनो ऑप्शन क्रमांक 2, इतक्यात अंधारले. त्यानंतर पुढचा प्रश्न बघितलं, आजी दृष्ट काढते, वाक्यातील प्रयोग ओळखा. आजी दृष्ट काढते, वाक्यातील प्रयोग कोणचा. तर मुलांना याचं उत्तर येते बघितलं तर कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग लक्षात ठेवायचं मुलांनो. आजी ही वाक्यातील का बघितलं तर कर्ता आहे आणि कर्ता नेहमी का असतो कर्तरी प्रयोगामध्ये प्रथमामध्ये असतो आणि कर्म हा बघितलं तर प्रथमा किंवा द्वितीयामध्ये असतो. ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, मांजर उंदीर पकडते, वाक्यातील प्रयोग ओळखा. मांजर उंदीर पकडते, वाक्यातील प्रयोग ओळखा. याचं उत्तर येते मुलांनो कर्तरी. कारण आत्ताच आपण बघितलं कर्तरी प्रयोगामध्ये वाक्यातला कर्ता नेहमी प्रथमात आणि कर्म बघितलं तर द्वितीया किंवा प्रथमामध्ये. या दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मुलांनो बघितलं तर पुढचा प्रश्न बघा, कर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. कर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. जसं आपण मगाशीच बघितलं होतं मुलांनो, कर्म कर्तरी म्हणजेच काय होतो तर बघा नवीन. नवीन हा शब्द लक्षात ठेवा कारण हा मुलांनो इंग्रजीतून मराठीत आलेला आहे. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, गुराख्याकडून गाय बांधली जाते. कारण बघा बांधणारा कोण आहे तर गुराखी, म्हणजे वाक्यातील कर्त्याला काय मुलांनो कडून प्रत्यय आहे आणि बांधण्याची क्रिया कशावर होत आहे तर गायीवर होत आहे. म्हणजे वाक्यातला मुलांनो जो कर्म आहे या कर्माने ह्या वाक्याची सुरुवात झालेली आहे, म्हणून याला म्हणू आपण कर्म कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न बघितलं मुलांनो तर वाक्यातील प्रयोग सांगा. परिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे. जे आलेलं मुलांनो, जे म्हटलं तर आपण कोणता प्रश्न म्हणतो आपण याला बघितलं पाहिजे म्हटलं तर याचं उत्तर येते मुलांनो कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग. काळजीपूर्वक थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न बघितलं तर कर्तृ कर्म संकर प्रयोगाचं उदाहरण ओळखा. कर्तृ कर्म संकर प्रयोगाचं उदाहरण कोणचं मुलांनो तर बघा, तू मला ग्रंथ दिलास यावरून समजून घ्यायचं मुलांनो हे कर्तृ कर्म संकर. मी मगाशी क्रियापद दिलेले लिहून तेवढे थोडेसे पाठ ठेवा. पुढचा प्रश्न बघितला तर भावे प्रयोगाचे क्रियापद रूप ओळखा. भावे प्रयोगाचे म्हटले नाही, भावे प्रयोगाचे कोणते मुलांनो तर याचं उत्तर इथे बघितलं तर तृतीय पुरुष नपुंसक लिंगी एकवचनी. म्हणजे यामधलं क्रियापद नेहमी का असते तृतीय पुरुष नपुंसक लिंगी एकवचनी. पुढचा प्रश्न बघितलं मुलांनो, विद्यार्थी अभ्यास करतो, वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्यात कोणता प्रयोग आहे मुलांनो तर याचं उत्तर येते बघितलं तर सकर्म कर्तरी. आता मुलांना आपण कर्तरी भरपूर वेळा बघितलं सर्व प्रयोग. यामध्ये मुलांना आणखी तुम्हाला काही प्रॅक्टिस करण्यासाठी क्वेश्चनची नीड असेल तर मी या आपल्या PDF मध्ये तुम्हाला दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता मुलांना. त्याचबरोबर आपल्या चॅनलचं आपण टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही मुलांना हे तुम्ही डाउनलोड करू शकता आपले हे जे आजचे प्रश्न घेतलेले आहेत ते. ओके, चला थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.